हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही लास्ट इयरला गावी गेलो होतो. माझे मम्मी पप्पा गावी असतात ना, तर गावी गेलो होतो बघा आम्ही. सरप्राईज विजिट होती ही मम्मी पप्पा आणि दादासाठी. दादाचा बड्डे होता म्हणून त्यासाठी मी गेलेली मुलांना घेऊन, आणि प्रथमेश पण होता सोबत. अचानक गेलेलो, पहाटे पोचलो आम्ही. काळोखच होता बघा, कसे खुश झालेत ते. न सांगता गेलेलो ना त्यांना आम्ही. त्यांनी रात्री कॉल केले, आम्ही ट्रॅव्हल्समध्ये होतो तेव्हा. आम्ही सांगितलं आम्ही झोपलो, मग आम्ही रात्री कॉल नाही जास्त रिसीव केले त्यांचे, झोपलो आहे म्हणून. त्यांना माहितीच नाही. नेक्स्ट डेला दादाचा बड्डे होता म्हणून मी दादाचा बड्डे कधी मिस नाही करत. बघा कसे खुश झालेत सगळे. ही माझी मम्मी आहे, ही माझी मम्मी आहे. मला लाईटीचं बटन भेटत नव्हतं. आतमध्ये दादा आहे. हे मम्मी पप्पांनी गावी घर बांधलं माझ्या. आधी ऐरोलीतच राहायला होते ते, आता गावी शिफ्ट झाले. दादा बघा कसा खुश झाला मला बघू. किती खुश झाला तो. त्याच्या चेहऱ्यावर किती छान हास्य, खूप खुश झाला तो. मस्त आहे ना. परी आणि प्रियांश पण खुश झाले होते. त्यांना तर खूप आवडतं गावी जायला. सकाळी उठल्यापासून त्यांचं खेळायला स्टार्ट झालं. गावी तर लवकर उठतात सगळे. बघा हे बबल्स खूप आवडतात ह्यांना. नुसते बबल्स उडवत असतात, आणि प्रियांश तो फोडायला जातो. नंतर दुपारनंतर मम्मी भाजी निवडायला बसलेली. दोघंजणं तिला हेल्प करतात. डोळ्यावर एवढी झोप होती दोघांच्या, पण नाही, आजीसोबत टाईमपास करायचं होतं त्यांना. आजीला हेल्प करायची म्हणून ते शेंगा सोलू लागतात आजीला. बघा दोघांच्या डोळ्यात खूप झोप आहे. थकलेले होते कारण की आम्ही सकाळीच आलेलो पहाटे. झोप झालेली नव्हती ट्रॅव्हल्समध्ये प्रॉपर, पण तरी ते झोपले नाही. आजीला हेल्प करते आणि गप्पा मारते आजीसोबत. प्रियांशला येत नाही आहे ते तोडायला, तर तो परीकडे देतो आहे. परी बोलते मी नाही, तू तुझं तोड. दोघांना एकमेकांपासून राहत नाही, पण सोबत असले की नुसते भांडतात, मारामारी करतात. हा दादाचा फिजिओथेरपीचा बॉल आहे, तो त्याच्यावर बसून एक्सरसाइज करतो. पण तिथे गेल्यानंतर हे दोघं त्याला काय करू देत नाही. दोघंजणच त्याच्यावर खेळत असतात. त्यांना आवडतो तो. स्विंग होताना त्याच्यावर बसून त्यांची नुसती भांडण होत असते त्या बॉलवरून. तर इथे परीला बघा, बकरी, बेबी बकरी आहे ती. तिला जेवण भरवायचं होतं. ती कधीची पाठी लागलेली. जेवण भरवायचं आहे बकरीला, जेवण भरवायचं आहे. जवळ जायला पण घाबरायची. प्रियांश तर जवळ पण गेला नाही भरवायला, तो पाठीमागूनच बोलतोय. परीला आवडतं खूप. तिला हात लावायचा आहे त्या बकरीला, डोक्यावरनं हात फिरवायचा आहे, पण ती घाबरते पण. ती बकरी तिला घाबरते, परी तिला घाबरते, दोघी एकमेकींना घाबरते. पाठीमागून प्रियांश बोलतोय. तो तर जाम भीत होता प्रियांश. तो गेलाच नाही, खाली उतरलाच नाही घराच्या. अजून दोन आले. परी घाबरत होती मग. बघा मस्त. दीदी स्ट्रॉंग आहे बघ, तू भित्र आहे. मम्मी खाली ठेव. एका जागी उभी राहा ना. बघा बाबू पकड. आवाज येतोय. ते बाजूचे होते भाऊ. परीला उचलायचं होतं म्हणून ते आले जवळ तिला घेऊन. आणि ती घाबरते.
ती तुला घाबरते बघा. माझ्या मावशीची मुलं आहेत आणि ते मावशी पण आलेली होती. रात्री लाईट गेलेली त्याच्यामुळे सगळेजण माझ्या तिन्ही मावशा त्याच्यामुळे सगळे आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही गेलो होतो मेन दादाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. दादा 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 स्माईल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. दादा पण खुश होता भरपूर. आता या वर्षी पण जाणार मी. अचानक त्यांना सरप्राईज सांगणारच नाही की मी येणार आहे, पण त्यांना आता कळणार की मी येतेच. आता येऊन गेले ना ते घरी मुंबईला. हे दोघं छोटे. हो तू मोठी आहे ना. हा आता तू आता 11 हा मी परी. ह्या तिघांमध्ये परी मोठी आहे, नंतर मीत माझ्या मावशीच्या मुलीचा मुलगा आहे. हे बघा ही माझी बहीण आहे, मावशीची मुलगी मावस बहीण आहे. चांगला आहे केक. मम्मी बोलते पप्पांना आम्हाला पण द्या जरा. त्यालाच दिला ज्याचा बर्थडे त्याचा. आम्हाला पण भरवा केक. पाठीमागे माझी मावशी उभी आहे. प्रथमेश हे चिल्ले पिल्ले केक खाण्यासाठी.